हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग आज आपण भरपूर लेअरवाले आणि खुसखुशीत आलू पॅटीस घरीच बनवणार आहोत। तर त्यासाठी 2 मोठे चमचे मैदा घेतला, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, छोटा चमचा बेकिंग पावडर आणि 2-3 चमचे तुपाचे मोहन आणि थोडेसे पाणी घालून घट्टसर मैदा मळून ठेवला। आणि आता आलूची भाजी बनवायची। 1 चमचा तेलामध्ये जिरे, कापलेली हिरवी मिरची, मटार, कांदा चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत परतून घेतला। चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळदीची पावडर आणि धनेपूड आणि थोडासा हिंग घालून आणि आलूची भाजी कोथिंबीर घालून आणि परतून थंड व्हायला ठेवून दिली। आणि आता सुक्या मैद्यामध्ये 2-3 चमचे तूप घालून कोट लावण्यासाठी बॅटर तयार करून ठेवले। आणि मळलेला जो मैदा आहे त्याचे एकसारख्या लाट्या करून आणि एकसारख्या पोळ्या लाटून घेतल्या। आणि मग आता जे बॅटर बनवलेलं आहे ते पोळीवरती पसरवून सगळीकडे त्यावर सुक्का मैदा भरवून एकावर एक पोळ्या ठेवून आणि असे सगळे लेयर तयार करून घेतले। आणि त्याचा हळूवार हाताने रोल तयार करून कट करून घेतला आणि एकसारख्या लाट्या करून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या। आणि चाकूने सगळ्या बाजू चौकोनी चारही बाजूने कापून चौकोन करून घेतला। मध्ये आलूची भाजी ठेवून एकावर एक कोण ठेवून हाताने चांगले पाण्याचं बोट लावून दाबून घेतलं। आणि कडा मग पॅक होण्यासाठी काटे चमचा फिरवून घेतला। आणि आता मंद आचेवरती तेल तापायला ठेवून त्यामध्ये पॅटीस सोडून घेतले। अगदी मंद आचेवरती तळायला ठेवून अगदी हळूवार हाताने उलटपालट करून घेतले। अगदी लेअरफुल आपले पॅटीस तळून तयार झालेले आहे। अशा पद्धतीने सगळे पॅटीस तळून घेतले आणि मग खाण्यासाठी अगदी घरच्या घरी मार्केटसारखे आपले पॅटीस तयार झालेले आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करा। धन्यवाद।